मग इथे मानस पूजा करताना काय करायचं ना, रोज पण देवपूजा जेव्हा आपण करतो तर महाराजांना म्हणायचं तुमचे चरण ठेवा. आणि महाराजांना ही ना अत्तर आवडतं. देशी गाय असते ना, तिचं दूध घेतलेलं आहे तांब्याभर. असा विचार करायचा की स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांपाशी बसलेलो आहोत. एक मोठं सोन्याचं किंवा चांदीचं ताम्हण घेतलेलं आहे, चौरंगावर ते ठेवलेलं आहे आणि महाराजांना विनंती करायची. नाही तर आपण कसं म्हणतो मानस पूजा करायची, महाराजांचे पाय घेतले पूजा, आधी त्यांना विचारायचं तुम्हाला कोणी म्हटलं चल गावाला गाडीत हात धरून बसलो तर आपण बसू का? नाही ना, विचारतं आपल्याला की जेवायला येतोस का, चलतोस का. तसं महाराजांना आधी प्रार्थना करायची की तुमची पाद सेवा आम्ही करत आहोत, तुमची परवानगी द्या. रोज पण देवपूजा जेव्हा आपण करतो ना तर आधी हात जोडायचं, देवाला प्रार्थना करायची देवघरामध्ये बसल्यावर की देवा आम्ही तुला स्नान घालत आहोत, परवानगी घेत आहोत. नाही तर जर आपल्याला कोणी डोक्यावर पटकन पाणी टाकलं तर कसं वाटेल ना. त्यामुळे रोज पूजा करताना अशी प्रार्थना करायची. महाराजांचे चरण आधी दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहे, त्याच्यावर जी धूळ लागली आहे ती एका हाताने सगळ्या हाताला लावून घ्यायची आणि आपल्या मस्तकी लावायची आहे. श्री स्वामी समर्थ हा जप अखंड चालू ठेवायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता गंगा, गोदावरी, नर्मदा, सावित्री सागराचं पाणी घ्यायचं आहे आणि महाराजांच्या चरणांवर त्याची धार लावायची. आज सोमवार आहे. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर. ते शिवाचं रूप आहे. ती धार, तो अभिषेक त्यांच्या चरणांवर घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. असं विचार करा की तुम्ही कैलासावर बसलात आणि स्वामी म्हणजे शिव आहेत आणि त्यांची चरण सेवा करत आहोत. आता पंचामृत घ्यायचं आहे. आपण कधी कधी एकत्र पटकन सगळं करतोय. आज थोडा वेळ आहे, काय करूया ना, आधी कच्चं गाईचं, देशी गाय असते ना, तिचं दूध घेतलेलं आहे तांब्याभर आणि त्याची धार. आज सोमवार आहे, आपण शिवपिंडीवर गाईचा अभिषेक करतो, तसं महाराजांच्या चरणावर हा अभिषेक करायचा आहे. ते दूध घ्यायचं आहे आणि त्याची धार लावायची आहे. हे सगळं करत असताना आपलं सगळं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, जिथे मी कुंकू लावलं ना त्या भ्रुकुटीवर असायला पाहिजे, तेव्हा आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे. ती धार, एक धार लावली आहे आणि आतमध्ये पण ती तार वाजत आहे. ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता तो तांब्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता दह्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्याची धार महाराजांच्या चरणांवर लावायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता तुपाचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्या घृत तूप जे आहे त्याची धार लावायची महाराजांच्या चरणांवर. फक्त धार नाही लावायची, जरा पुढे घ्यायची आहे, मागे घ्यायची, सगळे महाराजांच्या चरणांवर ती धार पडली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मग इथे मानस पूजा करताना काय करायचं ना, आधी हे तूप गरम करायचंय. घट्ट तूप कसा अभिषेक करणार ना, माझ्या महाराजांच्या चरणावर अभिषेक नाही करणार. मग आधी पातेल्यामध्ये तूप गरम केलेलं आहे आणि ते थंड केलेलं आहे. तो जीव आहे, ते चरणामध्ये पण जीव आहे ना, तर ते तुपामध्ये बोट घालून बघायचं की हे तूप आता थंड झालेलं आहे का. ते तूप घ्यायचं आहे आणि त्याची धार लावायची. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर गुळ घेतले, गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे. त्यात थोडी साखर टाकली, पण त्याचे खडे राहता कामा नाही. ते खडे कुठेही महाराजांच्या चरणांना टोचलं नाही पाहिजे, म्हणून गाळणीने हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्याची धार लावायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आता मध घ्यायचं आहे शुद्ध आणि त्याची धार लावायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एक तांब्या भरून दूध घ्यायचं आहे आणि ते दूध टाकून दोन्ही हातांनी महाराजांची चरण खालून वरून सगळ्या बाजूने छान चोळून घ्यायचं. जे तूप लागलं होतं, जे मध लागलं होतं, जी साखर लागली होती ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर शुद्ध पाण्याची मोठी कळशी
थोडंसं गरम करायचं, कारण आता तूप जरा चिकट असतं ना, मध चिकट असतं, तर अगदी थोडंसं गरम पाणी केलेलं आहे आणि कोणीतरी ती धार धरली आहे. तुम्ही दोन्ही हातांनी महाराजांचे चरण अगदी छान 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 जेवढी पाद सेवा करता येईल हळूहळू हलक्या हाताने दाबायचे पण आहे आणि छान त्यांना एवढे चालत असतात, ते थकत असतात ना, तर ते चोळायची आहे. आता हळूच त्यांची चरण हातात घ्यायचे आहे. पटकन खालचं भांडं कोणीतरी उचलून ठेवलेलं आहे आणि दुसरं छान फुलांचा गालिचा टाकलाय आणि एक पांढरं वस्त्र टाकलंय आणि त्याच्यावर महाराजांना म्हणायचं तुमचे चरण ठेवा आणि त्या रुमालाने हलक्या हाताने महाराजांचे चरण पुसून घ्यायचे. दुपारी जेव्हा वेळ असतो तेव्हा काय करायचं आहे ना, चंदन उगाळून एक वाटीभर चंदन काढायचं आहे आणि महाराजांना हिना अत्तर आवडतं. हिना अत्तरची बाटली हातावर घ्यायची आहे, दोन्ही हातांना चोळायची आहे आणि चरणांना लावायची आहे. जे चंदन उगाळून ठेवलेलं आहे त्याची एक गोळी बाजूला काढून ठेवायची आहे आणि हे चंदनाचा सगळा गोळा हाताला लावायचा आहे आणि खालून वरून सगळीकडने चोळायचं आहे. जी गोळी आपण हात स्वच्छ धुवून घ्यायची आता आणि जी गोळी काढली होती ती महाराजांच्या कपाळी लावायची आहे. मानस पूजा करत आहे, सोन्याच्या अक्षता आहेत माझ्याकडे, त्या सोन्याच्या अक्षता लावत आहे.